नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत कामावर आणि कामावर येऊन आता आम्हाला 1.5-2 तास झाला, कारण तिकडून आम्हाला लांब यावं लागतं आणि लांब येऊन त्याच्यानंतर अर्धा एक तास झोप काढावी लागते. तर मित्रांनो, मस्तपैकी अर्धा एक तास झोप काढली. त्याच्यानंतर मोकळ्या वातावरणामध्ये आम्ही फिरायला आलो आणि आम्ही दोघं भाऊ आलो आहोत आणि सगळं इकडं वातावरण जे आहे ते सगळं एकदम मोकळं आहे मित्रांनो. हे पहा, तुम्हाला पूर्ण जागा जी आहे ती एकदम मोकळी दिसत असेल. आम्ही बर्डाला आलो आहोत फिरण्यासाठी आणि इथं प्रत्येक वेळेस आम्ही येतो. जास्त ब्लॉग इथं पण आपले शूट होतात आणि ही फेवरेट जागा आहे आमची इकडे येण्याची. तर आता पहिल्यांदा थोडं ऊन पण कमी झाला, तर त्याच्यानंतर पहिल्यांदा आपण आता थंड पिऊन घेऊ. थम्सअप आणलेलं आहे, तर त्याच्यानंतर तुम्हाला काय दाखवायचं ते थोडक्यात दाखवूया मित्रांनो. तर थोडं बसतो इथे, थंडा पिंडा पितो मस्तपैकी. तर हे पहा, आपण थंड आणलेला आहे. हे पहा, आता आपण कलसात मस्तपैकी पिऊ, कारण पूर्ण दिवस आज असाच गेला निघून. गाडीवर पण जास्त ऊन लागलं, त्याच्यामुळं लय म्हणजे खूपच कसं तरी झालं. त्याच्यामुळे मस्तपैकी आता थंड पिऊया आपण, एकदम गारगार. तर मित्रांनो, आता थोडं थम्सअप पिलं, त्याच्यामुळं आपला जो जीव आहे, जे मन आहे, ते एकदम गारगार, एकदम मस्त वाटलं आहे, थंडगार. आणि वडाची जी सावली असते ती एकदम मस्तपैकी जाड असते, त्याच्यामुळं सगळीकडं म्हणजे सगळ्या बाजूला कडक ऊन आहे. जरी संध्याकाळ पडलेली आहे तरी कडक ऊन आहे आणि वारं पण एकदम लई जोरात सुटलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दिसतच असेल, खरखर असं वाजत असेल मित्रांनो. तर हे पहा, आता आपण पहिल्यांदा थम्सअप पिऊन घेऊ पटकन. तर मित्रांनो, आता थंड पिऊन झालं आणि त्याच्यानंतर वारं पण लई सुटलेलं आहे मित्रांनो. हे पहा, वारं दिसत नाही, पण मग महसूस तुम्हाला होत असेलच. तुम्हाला मी आता मागचं नेचर दाखवतो आणि ह्या साईडला पाणी पण वरसलेलं असेल. आमच्या इकडे, आमच्या ग्रामीण भागामध्ये पाणी वरसला नाही आतापर्यंत. जून महिना चालू आहे तरीसुद्धा पाणी वरसला नाही. तर इकडे पाणी वरसला असेल, कारण इकडं जे आहे ते आता हिरवं निघायला सुरुवात झालेली आहे. एकदम गवत जे आहे ते हिरवगार पडलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला मी दाखवतो. तर हे पहा मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल एकदम हाना इकडे एकदम हिरवं हिरवं. हे पहा, गवत उमलेलं आहे. तर आता इकडं 1-2 पाणी झालेलंच असतील, त्याच्यामुळं थोडं हिरवगार वाटतंय. आणि हे पहा, तिकडे आम्ही गाडी लावलेली आहे आणि हे पहा, एकदम मस्त इथं झाडं आहेत, मोकळं वातावरण. आणि हे पहा मित्रांनो, ह्या साईडला पण एकदम मस्तपैकी मोकळं दिसतंय. आणि हे पहा, सूर्य आता एवढ्या वरती आलेला आहे, आता मावळायला चाललेला आहे मित्रांनो, आता मावळायला जाईल. आणि हे पहा, इथं फक्त 2 झाडं आहेत, 2-3 झाडं आहेत. ते 2-3 झाडं मोठाले आहेत. हे पहा, एकदम मस्त डोलतात. आणि हे फुलाचं झाड आहे मित्रांनो, एकदम मस्तपैकी तांबडेच फुलं आलेले आहेत. हे पहा, ह्या बाजूला पण. आणि हे पहा, अशा प्रकारे ह्याचं बुक आहे. आणि याच्यावरती निंबाचं झाड आहे शेजारी, आणि निंबाच्या झाडावरती पण तिकडे हे पहा, कावळ्याचा घरटा आहे मित्रांनो. इकडे हे पहा, कावळ्याचं घरटं एकदम मस्त बांधलेलं आहे.
पहिलं कावळ्याचं घरटं होतं ते ह्या साईडला होतं मित्रांनो. तुम्हाला मी तो पण ब्लॉग इथून शूट करून दाखवला आहे आपल्या चॅनेलवरती. आणि आत्ताचा आहे तो नवीन खोपा आहे, घरटं नवीन आहे पहा ह्या साईडला अशा प्रकारे. तर मित्रांनो वारं पण खूप सुटलेलं आहे, त्याच्यामुळं तुम्हाला माझी जी बोलणं आहे ते नीट ऐकू येत नसेल. त्याच्यामुळं आपला छोटासा ब्लॉग आता इथंच संपवू, त्याच्यानंतर आपण पुढच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच मित्रांनो. जे काही बोललं आहे ते तुम्हाला नीट ऐकूसुद्धा आलं नाही, त्याच्यामुळं आजचा ब्लॉग जो आहे तो इथंच आपण संपवू. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.